सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटी झाली आहे. विचार केला ना अद्याप मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात. 5 षटकाचा सामना पाहतोय आपण. दमदार गोलंदाजी करत असताना सर्कलच्या दायऱ्यामध्ये गोलंदाजी करत असताना दमदार गोलंदाज पाहतोय आपण. साईला पाहतोय पुन्हा एकदा तयार हो. चांगला फटका पाहिलाय. क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी त्याला बीट करून जाईल चेंडू. दूरवरनं क्षेत्ररक्षण आलाय. फेकी सुद्धा अचूक. काय फेकी पाहतोय आपण. आपला 3 फेकी. तोपर्यंत फक्त ना फक्त सिंगल. एक मात्र विचार केला ना या दोन्ही फलंदाजाला मोठे फटक्यापासून मात्र वंचित ठेवलाय. काय गोलंदाजी केली आहे. दमदार गोलंदाजी. पुन्हा एकदा सिंगल मिळाली आहे. टोटल पाहिली आहे. जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहतोय. गोलंदाजी मात्र अचूक राहिली आहे. आणि विचार केला ना या षटकामध्ये फक्त 5 चेंडू फेकल्या. धावा खर्च केल्या 3 आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो हो यॉर्करचा वापर. म्हटलं जातो ना ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण थोडासा टाइम थोडासा कमी खर्च करा आणि थोडासा फास्टली खेळल्यानंतर अजूनही काही संघ मात्र विचार केला ना कालच्या दिवसातले संघ राहिले होते खेळायचे. आपण दोन्ही टीमांना मात्र आभार व्यक्त करूया दोन्ही संघाचे. आणि दोन्ही संघाचे पाठीराखी जर कोणी आले असेल ना तर त्यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोअर जाऊन पोहोचलाय. बिनबाद पाहतोय 3 या आकड्यावरती. अजूनही विचार केला ना जे सलामीला गेलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही मात्र विचार केला 24 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. जिशनला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय योगेश पाटील. योगेश पाटीलचा विचार केला ना 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावेचं योगदान दिलाय. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. हो हो थोडासा बॉडी पासून दूर ठेवण्याचा काम केला होता. पंच आमच्याकडे बोलतील थोडेसे दिशाहीन गोलंदाजी. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. हा खराब चेंडू. नासका चेंडू नरकातला चेंडू. वाईट चेंडू फेकला. पहिला चेंडू मात्र खराब फेकला या गोलंदाजाने. थोडासा बॉडी पासून मात्र दूर ठेवण्याचा काम केला होता. लाईन थोडीशी मिस केली आहे. वाईट चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट अप ओर द विकेट. हो हो थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर फटका लगावलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जेच करतोय आणि संघाला लागलाय पहिला झटका. पहिला गडी घरात पहिला हादरा. पहिले 7.5 निष्ठा पणवती अपशगुन. पहिलं लपडं पाठीमाग. बॅक टू डगआउट योगेश. मिलिंद पाटील स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज पाहतोय पण गोलंदाजी मार्कवरती. जिशनला पाहतोय. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर चांगला फटका मात्र लगेच विकेट कॅरी केलाय. हो हो टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय चेंडू मध्ये. पहा किती वेग. आपलातून गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी. आपलातून गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर जसा जसा टप्पा पडला ना तसा डीप राहिला चेंडू. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा तयार. हो हो चांगला फटका पाहिलाय. क्षेत्ररक्षण नाही आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न नसेल. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिला आपण. पुन्हा एकदा सिंगल.
सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 5 या आकड्यावरती. आता मात्र हवाई सफर करावा लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण संकेत गायकर. संकेत गायकरवरती पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला 3 चेंडू फेकले गेल्यात. ओहो आणि हात तडाका. ओहो बाहुबली फटका. चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय लांबत लांब षटकार. अर्ध्या पीच वरती हात टाकला होता चेंडू. त्यानंतर काय बॅट फिरवली आहे वेगाने आणि जाईल सीमा पार. आणि चेंडू सुद्धा आलाय मैदानाच्या आतमध्ये. जसा मी शेडला आणि त्यानंतर काय फटका लगावला. पुन्हा एकदा तयार पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मात्र अचूक राहिली आहे. 3 चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळले होते. त्यानंतर मात्र चौथा चेंडू थोडासा मागे ठेवला आणि त्यानंतर मात्र मोठा फटका पाहिला. पुन्हा एकदा तयार पाहतोय स्ट्राईक एंडला चांगली फलंदाजी करतोय. हो पुन्हा एकदा उडवलाय आणि उंच गेलाय आणि उंचनं अंतर सुद्धा गाठलंय. बॅक टू बॅक दुसरा धमाका. अजूनही दिवाळी संपली नाहीये आणि या ठिकाणी पाहताय सिद्धी करवलेच्या मैदानावरती हा धमाके फटाके फुटतायत. 2 चेंडूमध्ये 2 धमाके. तोठ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. आता मात्र टीम मीटिंग पाडण्यास भाग पडलाय. 2 चेंडूवरती 2 धमाके. का मी सलामीला आलोय त्याचा जिवंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दमदार फलंदाजी करत असताना हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय फलंदाजाला. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारल्यात. आता थोडासा गोलंदाजावरती प्रेशर निर्माण केलाय मी तर म्हणेन. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 3 धावा होत्या. त्यानंतर पाहतोय थोडासा महागडा ठरलाय मी तर म्हणेन. आत्तापर्यंत विचार केला 14 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसरा चेंडू उच्चार केला ना थोडासा टप्पा पडला ना तर उचली घेतोय चेंडू. 2 षटकाचा वाजवी की संपला गेलाय. टोटल पाहतो आपण जाऊन पोहोचला 1 गडी बाद 17 या आकड्यावरती. पण 2 षटकानंतर 1 गडी बाद 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 14. थोडासा महागडा ठरला. नवीन गोलंदाज आलाय गेला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय पुन्हा एकदा साहिल गायकर. साहिल गायकरने ना विचार केला पहिला षटक फेकत असताना धावा खर्च केल्या फक्त 3 आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याला वापर केला जातोय. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण. 1 डाऊन आलेला फलंदाज मिलिंद पाटील. मिलिंद पाटीलचा विचार केला ना 2 चेंडू खेळलाय. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान दिलंय. तोच फलंदाज स्ट्राईकला. चला स्पीडअप करा. ओहो बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार आणि ठोकलाय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला स्कोर करवरती 23 या आकड्यावरती. प्रति हल्ला चढवला जातोय पहिल्या चेंडूवरती. घनागती पहार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मिलिंद पाटील ऑन द फायर. जसा चेंडू पडला ना तसा टोलवलाय आणि काय फटका होता आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा भरपूर होती. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती राईटम ओर द विकेट. हो शॉर्ट पिच आणि त्यानंतर बॅटची कडा आणि संपलाय मिलिंद पाटीलचा खेळ. संघाला लागलाय दुसरा झटका क्रमांक. मिलिंद पाटील बॅक टू डगआउट.
साईडून धावाही येतात आणि एका साईडून विकेट सुद्धा पडतात. मध्ये विचार केला टोटल धावा पाहतो आपण 23 या आकड्यावरती झटका क्रमांक लागलाय दुसरा. अजूनही जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय आपण संकेत गायकरला पाहतोय. संकेत गायकरच्या बॅटमधून आपण दोन मोठे फटके पाहिल्यात. 5 षटकांचा सामना, तिसरा षटक सुरू असताना विकेटच्या पत्तर से देतोय गोलंदाज पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार आला जरूर, त्यानंतर लगेचच विकेट कॅरी केला. पुन्हा एकदा तयार. हो थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाजाच्या माध्यमातून खराब चेंडू फेकलाय वाईट. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तयार. हो थोडासा मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय चेंडू, सरळ बॉडीला जाऊन ब्रश होतोय. चांगला चेंडू, डॉट चेंडूची सांगता. अद्याप मात्र विचार केला चेंडू फेकल्या गेला 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 6. म्हणजे अद्याप पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा तयार. हो पुन्हा एकदा बॅटची कडा आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. फॅमिकोल लावून आलाय का काय हाताला. जसा चेंडू गेला हातामध्ये तसा चिपकलाय आणि सलगचा लागलाय तिसरा झटका क्रमांक. हॅलो बघा, यानंतर लढती होणार आहेत सगळ्या टीम. आपण वेळेवरती उपस्थित राहा. आज बर्थडे भावाचा, म्हणजे आमचे सागर पडवल डीजे होमसाई साउंड सिस्टम. शुभेच्छा सागर आपल्याला. आज की रात सागर भाई आपके नाम. आज जल्लोष. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रमेश तरे. विचार केला ना टोटल जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती झटका क्रमांक लागलाय. अद्याप 3 गडी मात्र बाद झाल्यात. अजूनही जो सलामी आलेला फलंदाज पाहतोय आपण संकेत गायकरला मैदानाच्या आतमध्ये. आणि मात्र विचार केला ना जास्तीत जास्त संकेत गायकरला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. संकेत गायकरच्या बॅटमध्ये आपण 2 धमाके पाहिल्यात आणि संकेत गायकर मारू शकतो, ती क्षमता आहे संकेत गायकरकडे. आणि मी तर म्हणेन जास्तीत जास्त स्ट्राईकला आणावं लागेल संकेत गायकरला. आजचा मात्र विचार केला ना गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलाय, आपल्यातून कमबॅक. हो पुन्हा एकदा पार्टनरशिप केलाय. क्षेत्ररक्षण नाहीये, गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण दूरवर नाही येईल, थोडासा मात्र चेंडू थांबलाय आणि तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 2 आणि 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती 3 गडी बाद. तर याच दरम्यान एकटपाड्याचे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. प्रभाकर शेठ गायकर या, आपलं स्वागत आहे. क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व किरवली गावचे ग्रामस्थ देखील आलेत, त्यांना देखील इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. हो पुन्हा एकदा चांगला फटका त्या दिशेमध्ये टोलवलाय. आता मात्र थांबू शकत नाहीये. चेंडू जाई सीमा पार, ठोकलाय चौकार. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 30 या आकड्यावरती. चला टीम मीटिंग ड्रिंक ट्रॉली असेल मैदानात. चला मैदानाच्या आतमध्येच पाहताय आपण अंडरग्राउंड. तो म्हटलं जातं ना पुष्पा झुकेगा नहीं साला, तस्करी कैसा भी करताय हे म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाहताय आपण. 3 षटकाचा वाजवी संपला. 3 षटकाचा टोटल आपण पाहिला ना, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि त्यानंतर 14 आणि 14 नंतर पाहतोय आपण धावा खर्च केल्या तब्बल 13 धावा.
पुन्हा एकदा तयार पाहतोय संकेत पाटील संकेत गायकर स्ट्रायकेटला. संकेत गायकरचा विचार केला ना, नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. संकेत संकेत तीन षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली आपण स्कोअर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या 3 गडी बाद 30 या आकड्यावरती. आता मात्र जो सलामीला आलेला फलंदाज पाहतो आपण तो स्ट्राईक एंडला. आता उर्वरित मात्र चेंडूचा 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू खराब. पुन्हा एकदा सिंगल मिळाली आहे. टोटल पाहिली 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पण विचार केला ना, दुसऱ्याही षटकाला मात्र व्हाईटने सुरुवात केली होती. त्यानंतर 14 धावा खर्च केल्या होत्या. आणि शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण नाहीये. आणि त्यानंतर जाईल आमच्या व्यासपीठाला मानवंदना त्याला हा चेंडू जाईल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. चौकारच्या मदतीने पाहतो आपण 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिला चेंडू वाईट. त्यानंतर मात्र हा चांगला फटका पाहिला आपण. का आम्ही सलामीला आलोय. टोटल पाहिली आपण चांगली फलंदाजी करत असताना संकेत गायकर या फलंदाजाला थोडासा मी तर म्हणेन प्रेशर निर्माण झालाय गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमक रूप धारण केलाय. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओर द विकेट. पुन्हा एकदा खराब चेंडू. गोलंदाजावरती मी तर म्हणेन प्रेशर असेल थोडासा. पुन्हा एकदा खराब फेकलाय चेंडू. वाईट चेंडू. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे आणि प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय लांबच लांब षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र 2 चेंडू मध्ये तब्बल या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात 12 चेंडू फेकल्या म्हणजे 12 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू खराब फेकल्यात. त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 मोठे फटके म्हणजे तब्बल 10 धावा आणि 2 वाईटच्या. टोटल पाहिली आपण 12 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. आणि संघाला मात्र टीम मीटिंग पाडण्यास भाग पाडलाय. या गोलंदाजावरती मात्र प्रति हल्ला चढवलाय. या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहा विचार केला ना, 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये आणि 2 चेंडूमध्ये 2 धमाके. काय फटकेबाजी. आता गड्याच्या किडण्या फेल. आता कार्यक्रम गड्या फिट. आता काय ना ठेला. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. षटकार आणि षटकार पाहताय ना आपण लांबच लांब. काय या फलंदाजामध्ये ताकद सुद्धा आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. टोटल पाहिली 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 गडी मात्र गमावल्यानंतर मात्र का फलंदाजी करत असताना सलामीला आलेला फलंदाज पाहतो आपण. अद्याप विचार केला 29 या आकड्यावरती खेळत असताना 9 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा प्रथम याने फलंदाजाने कुठून काढल्यात. चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार. हो चांगला चेंडू. स्लो गतीचा चेंडू होता. फुलटॉस पद्धतीचा मात्र हलक्याशा हाताने कट केला चेंडू. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक लढण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण रमेश या फलंदाजाला. अजूनही या षटकाचा विचार केला ना, 2 चेंडू शिल्लक असतील. थोडासा महागडा ठरला गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल.
पुन्हा एकदा पाहिले मात्र काय खराब चेंडू फेकल्यात पुन्हा एकदा. या षटकामध्ये आपण टोटल 3 खराब चेंडू पाहिलेत. वाईट चेंडू टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 50 धावा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा तयार गोलंदाज राईटम ओर द विकेट. हो यॉर्करचा वापर आणि त्या ठिकाणी मात्र काय फटका आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा झेल सोडली. या फलंदाजाला मात्र जीवनदान मिळत असताना पाय हे झेल मात्र विचार केला ना जीवनदान मिळत असताना तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. फलंदाजाला शेवटचा चेंडू शिल्लक. हो फसवा चेंडू टाकला होता मात्र फलंदाजांनी बघितलाय तोपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. थोडासा बेडूक सप्या फिल्डिंग आपण पाहिली आहे. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल जाऊन पोहोचलाय संघ पाहतोय 52 या आकड्यावरती 3 गडी बाद. विचार केला किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडलाय. या षटकाचा विचार केला ना 4थ्या षटकाचा धावा खर्च केल्या तब्बल त्या गोलंदाजाने 22 धावा खर्च केल्या. थोडासा महागडा ठरला गोलंदाज. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय मंगेश गायकर. मंगेश गायकरला मात्र कमबॅक करावा लागेल. मागच्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्यात त्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला चांगली फलंदाजी करत असताना अद्याप विचार केला हो चांगला चेंडू यॉर्करचा वापर. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल होईल का? चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. फेकी सुद्धा अचूक. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 या गडी मोबदल्यात. विचार केला ना अजूनही मात्र 5 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय पहिला चेंडू मात्र चांगल्या लेंथ वरती हात आलाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. जजमेंट करतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला जजमेंट आणि झेल सुद्धा टिपलाय आणि झटका क्रमांक लागलाय 4था. ठरवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. उशीर करू नका आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये विजय गायकर. विचार केला ना अजूनही मात्र 4 चेंडू शिल्लक असतील. टोटल जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. मी तर म्हणे चांगली धावसंख्या अद्याप मात्र जमा केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि पुन्हा एकदा 13 तिसऱ्या षटकामध्ये आणि 4थ्या षटकामध्ये विचार केला तब्बल 22 धावा खर्च केल्या. आणि विचार केला ना 5व्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. अद्याप 2 चेंडू फेकल्या. धावा खर्च केल्या फक्त 1 आणि गडी सुद्धा गारद केलाय. हो हलक्याच्या हाताने कट केलाय आणि विचार केला ना स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय सिंगलच्या माध्यमातून. संकेत गायकर या फलंदाजाला. आणि मी तर म्हणेन ना ही चांगली खेळाडूवृत्ती दाखवली आहे या फलंदाजाने. जेवढं संकेत गायकर मात्र चेंडू खेळेल ना तेव्हा धावा जमा करेल. आणि हात टोलवलाय फटका. बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय षटकार. खेळाडूंनी मात्र चांगली फलंदाजी डिफेंड केली. मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर मात्र स्ट्राईकला आणण्याचं काम केलं संकेत या फलंदाजाला. काय फटकेबाजी दमदार. तब्बल 38 या धाब्यांवरती खेळतोय. 13 चेंडू मध्ये 38 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. काय फलंदाजी करतोय. वा दमदार फलंदाजी. आता मात्र हा प्रश्न पडलाय 50 कंप्लीट होईल का? आणि 6 धाब्यांपासून मात्र दूर आहे फलंदाज. 44 धाब्यांवरती खेळतोय
आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. टोटल पाहिली आपण 66 धावा लागल्या गेल्या त्या स्कोर कार्डवरती आणि शेवटचा चेंडू शिल्लक. 50 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्न पडलाय. तिसऱ्या षटकामध्ये विचार केला ना, पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं. त्या जीवनदानाचं मात्र सोनं करत असताना फलंदाज 44 धावेवरती खेळतोय आणि हा 50 धावा कंप्लीट. वा काय फलंदाजी. संकेत गायकरसाठी मात्र ताल्या झाल्या पाहिजेत. 50 धावा कंप्लीट झाल्या फलंदाजाच्या. चांगली फलंदाजी. विचार केला ना, टोटल 15 चेंडूमध्ये 50 धावा. चांगली फलंदाजी. टोटल धावसंख्या पाहिली ना आपण 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे आणि 73 धावेचं लक्ष ठेवलंय. सुरुवातीला असं वाटलं पहिल्या षटकामध्ये 50 धावेपर्यंत मी तर म्हणेन रोकेल, पण काय फलंदाजी केली आहे. दमदार फलंदाजी. 15 चेंडूमध्ये तब्बल 50 धावेची बहारदार केली. तर आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये योगेश मडवी सरांकडे. टोटल स्कोर आपण पाहिला 72 आणि 73चा लक्ष ठेवलाय. थँक्यू सो मच रमेश गिरा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा. आपण पाहता जॉनमान मित्रमंडळ व जॉनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे या चढवा. आणि आपण सर्वजण पाहतोय स्वर्गीय प्रभाकर हासो पाटील स्मृती चषकाचा शानदार सोहळा. आज चौथी रात्र. खरं तर बॅलन्स मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला रात्री पाऊस आला, अवकाळी पाऊस, आणि त्यामुळे व्यत्यय निर्माण झालं आणि नंतर सामना थांबला. शेवटचे 2 षटकं होते. 12 चेंडू 19चं काही समीकरण होतं, 20चं समीकरण होतं, परंतु मॅच तिथनं स्टॉप झाली आणि आयोजकांनी सांगितलं की आता दुसऱ्या दिवशी फ्रेश मॅच होणार आणि तीच फ्रेश मॅच. परंतु इथे पहिल्या सत्रामध्ये टीम किरवलीनं बॅटिंग केली, 72 धावा केल्या. 73 धावेचं मोठं आव्हान आता टीम एकटपडा संघाच्या समोर उभं केलंय. चला वेळ घेऊ नका. बघा ठीक 5:46 झाली आहेत. सामना आपण पाहतो. यानंतर अजून सामने भरपूर बाकी आहेत, त्यामुळे सहकार्य करा. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत आणि सामना देखील चांगला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि ते 73 धावेचा
लक्ष पार करण्यासाठी एकटपडा संघाची सलामी विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. इथे स्ट्रायकरवरती मंगेश गायकर आणि त्याच्या सोबती नेलाय साहिल गायकर. पहिला चेंडू, पहिला धमाका, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. आणि इकडे खेळाडूंचा तर गेला, तिकडे त्यांच्या पाठीराख्यांचा आवाज आला खूप जोरात. हे काय केलंस तू? कारण ही गोल्डन विकेट होती या मॅचची आणि मंगेश जर शेवटपर्यंत टिकला तर सामना तो आपल्या संघाला जिंकून देऊ शकेल, एवढी ताकद आहे त्याच्याकडे. सहज सोपा जर्सी क्रमांक 05 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी राकेश न झेल सोडलाय. झेल कोणाचा तर मंगेश गायकरचा. एक विस्फोटक काढू त्याला जीवनदान दिलाय. बॉल लाईन चेक करावी लागेल. पडल्यानंतर इथे ऑप्शनच्या बाहेर होता. स्वप्नील पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत. नक्कीच इथे टीम टोटल आपण पाहिली तर आता सध्या 2 या धावसंख्येवरती लेग पंच रोशन पाटील, गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केलाय. आव्हान तर धावसंख्या वाढतीये. टीमची टोटल सध्या 3 या धावसंख्येवरती. चला बाक्कन संघ आले सर आपण संपर्क करा. प्रदीप पाटील 71,000चं प्राइज काल रात्री त्याला मिळाले. कदाचित जास्त झोप देखील घेतली असेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. याबीचा फटका, साहिल गायकर मिड विकेटला फेकतोय बॉल. सीमारेषा बाहेर आलाय त्याच्या बॅटमधनं पहिला षटकार. षटकार ठोकलाय साहिल गायकरनं. जीवनदान मिळालं मंगेश गायकरला. आणि तो 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा पळकावती 9 धावा. गणेशदादा पाटील कुणाल धाब्याचे मालक, जर्मन सिद्धिकर संघाचे माजी संघनायक, वेलकम स्वागत आहे. बासपेठापती स्पर्धेचे दमदार आयोजक हनुमंतदादा पाटील, सिद्धिक करवले जर्मन मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि नक्कीच या स्पर्धेचे लाडके आयोजक. गेली कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाचं नक्कीच हे पर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस. पॅडवरती होता अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 या धावसंख्येवरती. गणेश पाटील साहेबांचं आगमन झालंय. दादा आपलं स्वागत आहे. आज स्पर्धेतली 4थी रात्र आहे आणि आज नक्कीच या मॅच नंतर लाईट्स ऑन होतील आणि मॅच सन्माननीय एकटपड्याचे आमचे किरवली गावचे सन्माननीय सुभाषदादा गायकर आणि ज्ञानदेव पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती त्यांना व्यासपीठावरती यावं. प्रभाकर शेठ गायकर आपण देखील व्यासपीठावरती यावं. या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चांगला फटका, जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्याने टोकलाय. एक्स्ट्रा कबर सीमारेखा बाहेर येतोय चौकार. करायचं होतं परंतु चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर गेला. पंचण्यामुळे सांगितलं स्क्वेअर बॉल आहे. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. पहिलं षटक वेदांच्या माध्यमातून फेकलंय. वेदांना बघा 4 चेंडू फेकताना आतापर्यंत त्यानं 3 वाईड फेकल्यात. खूप मोठं षटक असेल. 4 चेंडूमध्ये 14 आल्यात. लक्ष 73 दावेचं आहे. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि मंगेशला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्याने एक चौकार देखील ठोकलाय. 4था वाईड चेंडू त्यानं फेकलाय. गोलंदाजावरती अक्षप. बॉल फेकलेत एकूण 4. पंच सांगतायत चेंडू 4 फेकलेत. केवळ 4 वाईट आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ त्यानं 8 चेंडू फेकलेत. आणि पहिलं पॉवर प्ले फेकत असताना आतापर्यंत 16 धावा अतिरिक्त आल्यात. आपण पाहिले 4 अतिरिक्त धावा एकूण जवळजवळ 5 एक लेग बाय स्वरूपामध्ये. बॉल चांगला मिडॉनला खेळाडू आहे. रन्स तर घेण्याचा प्रयत्न केलाय. लास्ट मोमेंटला पुन्हा धाव घेतली कारण पहिलं फिल्डर जबल बॉल सोडत होता आणि लगेच त्याचा फायदा घेतला आणि धावत संख्या 17 होती. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ पुढे चाललाय. 5 षटकांची लढत. लक्ष गाठायचं मैदानावरती 73 धावेचं. 14 पॉइंट
खरं तर 60च्या सरासरी धावसंख्या बनवायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सिंगल आली. पहिलं षटक मागडं राहिलं आणि धाबा आल्या 18 धाबा, कारण प्रति षटक 14 पॉईंट इथे 60ची सरासरी आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन झाल्यात. आणि आता राहिले समीकरण 24 चेंडू आणि 55 धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती एकटपडा टीमला. षटक झालं एवढा प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही टीम मीटिंग केली तर आम्हाला अजून एक दिवस एक्स्ट्रा करावा लागेल, कारण ऑलरेडी काल अवकाळी पाऊस पडला आणि त्याचा परिणाम असा झाला की जवळजवळ 4 मॅच बॅलन्स राहिल्या. त्याच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. उद्या अंतिम रात्र असेल आणि अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला सुपर 8च्या लढती पाहायला मिळतील. आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पुन्हा 8 संघ पाहायला मिळतील, पुन्हा 10 संघ पाहायला मिळतील आजच्या दिवसातले. ओव्हर नंबर सेकंड गोलंदाज कल्पेश तरे आलाय. दुसरं षटक फेकण्यासाठी समोर आहे साहिल गायकर. पहिला चेंडू सरळ बॅटनं खेळतोय, स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय, लॉंग ऑफ सीमारेखेला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिल गायकरच्या बॅटमधून चौकार आलाय आणि स्वागत केलं पहिल्या बॉलवरती या ठिकाणी गोलंदाज कल्पेश तरेचं. वेलकम टू द ग्राउंड. टोटल सध्या 22 वरती. संदेश पाटील स्वागत आलेत. आज स्पर्धेतली ही 4थी रात्र आहे. आजची रात्र म्हणजे खूप मोठी असेल. पुन्हा एकदा प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सरळ चेंडूला फेकून देतोय, स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट सीमारेखा बाहेर फेकलाय चेंडूला. काय बॅटिंग आहे. साहिल गायकर नाव आहे आणि ही अक्षरशः बरसलाय. मी सुरुवातीला सांगितलं मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. लक्ष्य किती मोठं असलं तरी संघर्ष करण्याची धमाकी काढूमध्ये असते आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण या जगात तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागते. जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर मग आमचे प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. साहिल गायकर एक नाव आहे आणि त्या नावाची छाप आता मैदानाच्या आतमध्ये पडली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका चाललाय अलोंग द कार्पेट. यावेळेस मिड विकेट मध्ये मिसफील्ड इज देयर. भी बहादुरों का साथ देती है. आणि आता काय घडलं, क्षेत्ररक्षकाची चूक नाहीये. जबरजबर तो बॉलवरती पोहोचला आणि अंतिम मोमेंटला बॉलनं टर्न घेतला. आणि आम्ही नेहमी सांगतो ना की किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि ते बहादूर ठरलेत. एकटपडा संघाच्या काढू स्क्रीनमध्ये बघा. फिल्डर फार वेगाने आले, बॉलपर्यंत पोहोचले, ऐन वेळी बॉलनं टर्न घेतला. यावेळी टायमिंग जजमेंट चुकले, कॅच ड्रॉप. दोन्ही खेळाडूंना जीवनदान दिलंय. आज किरवली संघाचे पाठीराखे मनातल्या मनात भरपूर काही बोलतात जे मी माईकवरती नाही बोलू शकत. कारण पहिल्यांदा मंगेशची झेल सोडली, आता साहिल जो आक्रमक खेळाडू होता त्याची झेल सोडली आहे. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जाते ना, क्रिकेट खेळामध्ये लगी तो आबाद नाही तो बर्बाद. खरं तर
या मॅच मध्ये काय घडले, प्रेक्षक कशासाठी येत आहेत? चांगलं केलं तर टाळ्या वाजवतील आणि खराब केलं तर मग त्याच्यानंतर जे ऐकायला मिळतंय पाठीराखे नाखुश आहेत. यावेळीचा बॉल चांगला फटका चाललाय अलॉंग द कापेट, एक रन्स त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि टीम टोटल पुढे चालली आहे. वाकण संघ आलाय या ठिकाणी, विजेत्या संघासोबत तो खेळणार आहे. परंतु आज नव्हे तर संपूर्ण सीझनभर आता एकच चर्चा चालेल, सर्वात जास्त बक्षीस कोणाला मिळालं. 3 बॉल 3 षटकार 71,000 रुपयाचं प्राइज आणि जबरजबर प्रदीप साडी ते प्राइज त्यांच्या मित्रांनी लावले. चांगला चेंडू, वाईटचा इशारा परंतु पंचांकडून येतोय. अजून एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी प्राप्त होते. टीमची टोटल वेगानं पुढे चालली आहे. टोटल स्कोर आमचे स्कोर सांगतात 35 रन्स विदाउट विकेट. बघा मंगेशला पहिला ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं आणि मागच्या ओव्हरमध्ये साहिलला जीवनदान मिळालं आणि आता ते दोन आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, खरं तर या ओव्हरमध्ये त्याला जीवनदान मिळाले. परंतु जीवनदानाचा फायदा उचलतोय पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेखा बाहेर फ्लायटेड पॅरलल स्ट्रोक आणि अजून एक येतोय ब्रँडेड षटकार. समाप्त झाले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धाबा स्कोर होती विदाउट विकेट. जे ओमसाई साउंड सिस्टम डीजे और आपण पाहतोय नक्कीच त्यांच्या वतीने एक सुमधुर संगीत साईबाबांचं संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये. साईबाबा कहते कि मत सोच इतना तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. आणि आता मैदानात तेच करावं लागेल. गेले 2 षटक तुमच्याकडून काय घडलंय, काय चुका घडल्यात, किरवली संघ त्याला बाजूला सरून येणाऱ्या 3 षटकामध्ये आम्हाला कसं कमबॅक करायचंय, मॅच मध्ये कसं यायचंय याचा प्रयत्न करावा लागेल. कारण तुमचा आजचा संघर्ष उद्याचं तुमचं सामर्थ्य निर्माण करेल. म्हणून मॅच मध्ये अद्याप खेळ संपला नाहीये. एकात खराब षटक आलं म्हणून सामना संपला असं नाहीये. येणारे षटक आपल्याला गाजवायचं आहे, हा प्रयत्न किरवली टीमला करावा लागेल. चांगला चेंडू, चांगला बॉल, विकेटच्या मागे पुन्हा एकदा चूक झाली. चुका सुधारणं हे फार महत्वाचं आहे. चूक घडणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु वारंवार घडणं ही अतिशय गलत आणि चुकीची गोष्ट आहे. आणि वारंवार चुका केल्या तर त्याचा परिणाम भरपूर काही मोठा होतो. आणि आता भरपूर चुका झाल्यात परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. कारण अद्याप तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. धावसंख्या 42. चांगला चेंडू, याच गोलंदाजची बाबा गरज आहे. जास्त डॉट चेंडू, विकेटचं सातत्य, दबाव मागे दबाव, अतिरिक्त धाबेबत्ती, अंकुश, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या जपल्या ना किरवली संघ तर मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. आणि जगातल्या सगळ्या गाड्या कॉन्फिडन्सने जिंकतायत, आत्मविश्वासाने जिंकतायत. प्रदीप पाटील या आपला येथे टॉस देखील केले नाही, परंतु आमचे गणेश दादा पाटील आयोजक आपल्याला आमंत्रित करत आहेत. आपण व्यासपीठावरती अब लो फुल टॉस पॅडवरती पाडून सूप केलाय. पुन्हा एकदा फ्लॅटेड स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. दाबेची शानदार इनिंग. काय खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. एकटपारा विरुद्ध किरवली 73 धाबा आणि त्याला उत्तर अजून एक ब्रँडेड हिट. चाललाय सरळ लॉंग ऑनच्या वरन, लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स. 6 रन. 40 वरती टीम पोहोचली 54. अर्धशतक कंप्लीट झालंय या ठिकाणी. गावदेवी एकटपाडा टीम अर्धशतक, धावसंख्या 54.
झेंडा आता अभिमानानं फडकतोय, कारण लक्ष 73चं होतं आणि बघा आता त्यांचे पाठीराखे खुश झालेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट, यावेळी बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे दनादन, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अजून एक शानदार चौकार. धाबा लागलेत. आता गरज आहे इथनं 15 धाब्याची आणि त्याच्यातनं 6 धाबा साहिलला पाहिजेत अर्धशतक ठोकण्यासाठी. काल किरण मात्रे टीम निशांत तिलमन जेके स्पोर्ट्स वाकण टीमचा खेळाडू ठरला. यावेळी सहाबाईमध्ये बॉल पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि रमेश तरेनं त्याला जीवनदान दिलाय. आता तुमच्या पाठीराखे तुम्हाला ठेवणार नाही, कारण आज भरपूर अपेक्षा आणि स्वप्न घेऊन ते आले होते या नाईट स्पर्धेमध्ये आणि त्यांचं स्वप्न भंग झालंय. खरं तर सामन्यामध्ये आता टीम जिंकण्यासाठी 12 चेंडू 11 आणि 48 वरती खेळतोय साहिल गायकर. दमदार खेळ. गाथा गाणारे संगीत डीजे ओम साई सागरकडनं येत आहेत. सागरचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा त्याला आमच्या कमिटीच्या वतीनं आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं शुभेच्छा देऊया. आणि खरं तर फक्त आता गरज आहे 11 धाब्याची. येणारे 12 चेंडू आता खरं तर पाठीराखे नाखुश झालेत किरवली संघाचे. सुरुवातीला असं वाटलं की चांगली धाबा झालीत. पहिल्या 5 षटकामध्ये 72 झाल्या म्हणजे टोटल चांगली होती. पण काय घडलं की त्यांच्या क्षेत्ररक्षकांना केलेल्या चुका, जोडलेले झेल त्यांना मैदानावरती मागात पडलेत. परंतु इथे मंगेश गायकर न ठोकलाय षटकार आणि आता फक्त 5 धाब्याची गरज आहे. धाबा 6 चेंडू मध्ये 13 मध्ये तिकडे 48. धुमाकूळ. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. टॅपिंग क्रिकेट. आता चांगलं खेळ झालाय. मंगेश देखील विसरला असेल कदाचित. मागच्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर त्यांच्या पाठीराख्याने आवाज दिला की भाई तू काय करतोय, कारण 48 वरती खेळणारा साहिल त्याच्याकडे संधी आहे. फक्त आता गरज आहे जिंकण्यासाठी 4 धाब्याची. 2 धाबा पाहिजेत साहिलला अर्धशतक ठोकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतक झालीत आणि 4था अर्धशतक होईल का. बॉलला पाठवलाय हवाई सबर अर्धशतक आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय. वेल प्लेड. 10 विकेट्सला हा सामना जिंकलाय गावदेवी एकटपडत टीमनं. अभिनंदन. एकदा बॅट उंच करायची आहे. साहिल गायकर एकदा टाळा होऊ द्या या खेळाडूसाठी. दमदार परफॉर्मन्स. अभिनंदन करूया गावदेवी एकटपडा टीमचं. हार्डलक गावदेवी किरबली संघ.